नमस्कार, देवयानी क्रिएशनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर सगळ्यात पहिली जी गोष्ट असते आपल्याला आरीवर्क शिकताना ती म्हणजे आपण सुई कशी पकडतोय आणि सुई आपण कुठली चूज करायची। तर दोऱ्याचं वर्क करायचं असेल तर आपल्याला सुरुवातीला बिगिनरसाठी आपण 14 नंबरची ट्युलिपची निडल आपण सजेस्ट करतो। 14.5 mm ची ही साईज आहे। याच्यामध्ये 23, 24 अशा दोन आणि 13 आणि 14 अशा दोन ह्या चार साईजमध्ये आपल्याला सुई मिळते। प्रत्येकाच्या टोकाचा जो पार्ट असतो तो थोडासा वेगवेगळा कमी जास्त असतो, लहान मोठा। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण हे शिकतोय की सुई कशी पकडायची। पहिल्या दिवशी आपल्याला जर माहित नसेल की सुई परफेक्ट पद्धतीने नाही पकडली तर आपल्याला स्टिच करायला वेळ लागतो। तर आपण सुई पकडतोय। तर ह्याच्यामध्ये आपल्याला ट्युलिप जपानचं जे नाव आहे ना ते आपण अंगठ्याच्या साईडला घेतो आणि नंबर जो आहे तो बॅक साईडला घेतो आणि आपण सुईला असा सपोर्ट देतो 3 बोटांनी। हा अंगठा, हे वरचं बोट आणि हे खालचं बोट। त्यानंतर आपण सुई अशी स्ट्रेट पकडतो म्हणजे आपल्याला दोरा काढताना सोपं जातं। तर प्रत्येक वेळेस आपण फक्त सुई अशी पकडायची, खाली टाकायची आणि टर्न करत आपल्याला वर काढायची आहे। कॉटनचं कापड आपण सुरुवातीला घेतो, हे आपलं सिल्कचं कापड आहे। तर कॉटनच्या कपड्यामध्ये आपण जास्तीत जास्त जेवढं परफेक्ट होऊ तेवढं आपल्याला सिल्क, देवी सिल्क किंवा कॉटन सिल्क याच्यामध्ये आपल्याला काम करायला सोपं जातं। तर आपण ह्याच्यामध्ये फक्त सुई पकडून पहिल्या दिवशी प्रॅक्टिस घेतो। तर तुम्ही पण सुई अशा पद्धतीने पकडली तर तुम्हाला क्लासमध्ये वर्क फास्ट होतं आणि पहिल्या दिवसापासूनच तुम्हाला स्टिच येते। बऱ्याच जणांना पहिल्या दिवशी स्टिच येत नाही, तर त्याच्यासाठी आपण चुकीची पद्धत तर घेतली नाही ना, म्हणजे सुई आपण चुकीच्या पद्धतीने तर पकडली नाही ना, तर हे आपण फक्त चेक करायचं आहे। त्यानंतर सुई पकडून फक्त पहिल्या दिवशी आपण ती कपड्याच्या खाली टाकणार, वर काढणार, हेच आपण पहिल्या दिवशी प्रॅक्टिस करतोय। सुई कसं पकडायचं हे महत्त्वाचं आहे आपल्याला। तर ही टिप्स तुमच्यासाठी खास आहे। पहिल्या दिवशी तुम्ही जर आरीवर्क घरी बसून यूट्यूब बघून वगैरे जर करत असाल तर तुम्ही सुई कशी पकडायची हे व्यवस्थित शिकून घ्यायचं आणि त्यानंतर तुमचं वर्क फास्ट होऊन जातं। तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।